मराठवाड्यातला अन्सार शेख हा वयाच्या 22व्या वर्षी UPSCची एक्झाम पास झालेला आहे. त्याच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी. अन्सारची पार्श्वभूमी यासाठी खूप महत्त्वाची आहे. अन्सार मराठवाड्यातला आहे, जालन्याचा आहे. काय नेमकी तुझ्या मनामध्ये भावना आहे वयाच्या 22व्या वर्षी जो स्वप्न पूर्ण झालं आहे? ॲक्च्युली 22 वर्षाचा मी परवा होतोय. सध्या तरी मी 21च वर्षाचा आहे आणि खूप जास्त मी आनंदी आहे ॲक्च्युली. कारण जे ध्येय मी 10वीला असताना बघितलं होतं की मला IAS व्हायचं आहे, तर ते पूर्ण व्हायला आलं आहे. सो खूप आनंदी आहे मी, थोडासा भावुकी आहे आणि खरंच खूप जास्त आनंदी, मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. अन्सार तुझी नेमकी पार्श्वभूमी काय आहे? कौटुंबिक पार्श्वभूमी तर एकतर तू मराठवाड्यात येतो, त्यात तू अन्सार शेख, त्यात ती सगळी घरची सगळी पार्श्वभूमी. काय नेमकं तुला हे सगळ्यात म्हणजे जाणवतं? का तुला नेमकं प्रशासकीय सेवेत यावंसं वाटलं? ॲक्च्युली ज्या बॅकग्राऊंडमधून मी आलो आहे, म्हणजे आय एम समवन हू इज ट्रिपली मार्जिनलाइज्ड. मी मराठवाड्यातला आहे, जो आधीच मागासलेला आहे. त्यातही मी BPL फॅमिलीला बिलॉंग करतो, तेही मागासलेलंच. आणि त्यातही मी मायनॉरिटी कम्युनिटीला बिलॉंग करतो, म्हणजे ट्रिपली मी मार्जिनलाइज्ड आहे. सो परंतु हे जे माझं काय म्हणतो आपण ऑड्स किंवा ही वाईट परिस्थिती जी होती माझी, तेच माझ्या सक्सेसच्या मागचं ड्रायव्हिंग फोर्स आहे. त्याच्यामुळेच मला खरं म्हणजे यश मिळालेलं आहे. तर माझ्या म्हणजे यशाचं वैशिष्ट्य हे आहे की माझ्या आयुष्यातले जेवढे काही आव्हानं होती, त्या आव्हानांना, त्या समस्यांना मी अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट करू शकलो. अन्सारकडे बघितलं तर यशाचं नवीन व्याख्या जी आपल्याला ती पाहायला मिळते. अन्सारने केलेला संघर्ष तो सामाजिक पातळीवर होता, तो आर्थिक पातळीवर होता. वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करून अन्सार आज इथपर्यंत पोहोचलाय. मात्र यापुढे मोठं आव्हान असेल, कारण त्याचं उद्दिष्ट आहे ही सगळी व्यवस्था बदलायची. त्यांनी जे सगळं अनुभवलेलं होतं त्यामध्ये नेमका बदल घडवायचा आहे आणि या बदलासाठी जय महाराष्ट्राकडून अन्सारला खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीचा अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे.